झोपून कोण बघत नाही. हा हा हा. तर अभी आनंद मैडम की सर तबीयत कैसी है? मागाडे सर आहेत. हो हो. किसकी मैडम की तबीयत आज 5 सलाइन दिए, कल 3 सलाइन दिए। हाँ ओके और कल भी जाना है। 5 दिन का कोर्स देना पड़ेगा ओके उनको। हाँ आज लैरियागो वगैरह वो गोलियां दी है उनको, ठीक है। लैरियागो और विटामिन। हाँ ग्रुप लाईव्ह होतंय, आता सुरू झालंय. हो 2 मिनिटांनी सुरू करूया आपण. 2 मिनिटांनी आपण सुरू करूया. चालेल 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 चालेल. हम्म. खाजगी चर्चा नको करायला नाही का? बरोबर. हा हॅलो काय झालं? 1 मिनिट. हा जय भीम प्रसिद्ध. जय भीम जय भीम हा जय भीम. कसबे बोलतो सांगोल. हा कसबे साहेब जय भीम. कसबे सांगोल. जय भीम जय भीम. थँक्यू थँक्यू. बरं आहे ना? हो ठीक आहे. गुड गुड. छान छान. हॅलो हॅलो. धर्मराज माळे बोलतोय मी. हा धर्मराज माळवे अहमदनगरचे आहेत. माझे अहो, फार धर्मराज. जवळचे मित्र आहेत. हो आपल्या सर्वांना जय भीम. आणि ब्रह्मचारी जे आहेत आपल्या समोर प्रशील, त्यांना सुद्धा माझं जय भीम. थँक्यू. अहो धर्मराज, किती वर्षाने भेटलो आपण हो, यार. हो. तुम्ही त्यामुळेच 97 मध्ये मी दापोलीला होतो. होय ना? 1997 ला होतो दापोलीला आपण. बरोबर आहे बरोबर आहे. धर्मराज हो. तुम्हाला पण तर आनंद झाला आता फार. आनंद सर, हा चला सुरू करूया. 5 मिनिटं झालीत आपली तुम्ही आता. तुम्ही आदेश देत असाल तर सुरू करूया. निश्चित निश्चित निश्चित. आदेशचा प्रश्न नाही. तुम्ही सुरुवात करा. 9:05 झालीत आपली. आजच्या या 5व्या सेशन मध्ये मी आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मागचे जे काही 4 सेशन झालेले आहेत त्यामध्ये जे लोक उपस्थित होती तर ते सिरियसली प्रॅक्टिस करत असतील, कमलवीर प्रज्ञारत्न यांनी ज्या काही सूचना केलेल्या असतील किंवा जे काही मार्गदर्शन केलं असेल त्यानुसार आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष दिलं असेल किंवा तसा प्रयत्न केला असेल, कृपया केवळ ऐकण्यासाठी म्हणून इथे येऊ नका, तर त्याची प्रॅक्टिस सुद्धा आपण जर केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. आणि याचा अनुभव मी स्वतः देखील घेत आहे. तेव्हा कमलवीर प्रज्ञारत्न मी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या सेशनला सुरुवात करावी. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं धम्मं संघं नमस्सामि. सर्वांना जय भीम. मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या सती साधना दीर्घ कार्यशाळेचं आपण हे 5वं सत्र घेत आहोत. हे 5वं सत्र घेत असताना मला कधी कधी मला असं जाणवतं की आपण खूप दिवसापासून जणू काय हे करत आहोत.
आणि लोक ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे याच्यामध्ये इंटरेस्ट घेत आहेत, रुची दाखवत आहेत, तर त्यातून हे लक्षात येतं की लोकांना या साधनेबद्दल एकतर आकलन होत आहे, त्याच्यामुळे गोडी लागत आहे, आणि जे लोक सिरियसली प्रॅक्टिस करतायत त्यांना जास्त गोडी लागते, कारण त्यांचे जे फोन येतात मला किंवा जे मेसेज येतात आणि ते जे सांगतात बोलतात त्याच्यावर मला असं जाणवत आहे की लोक याच्यामध्ये उतरत चाललेले आहेत आणि ही साधना लक्षात येत चाललेली आहे. आजच्या वर्गामध्ये काही नवीन लोक देखील जॉईन झालेले आहेत, त्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. परंतु मला दिलगिरी देखील व्यक्त करावी लागेल आणि ती केली पाहिजे की पहिल्या 4 सत्रांमध्ये जे झालं त्याचं सगळं रिपिटेशन, पुनरावृत्ती मला या ठिकाणी करता येणार नाही. आणि पहिल्या सत्रांमध्ये जे झालं त्याच्यावर हे 5वं सत्र अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय चाललंय हे थोडस आपल्या पूर्वानुभवातून कॅच करण्याचा, त्या साधनेमध्ये उतरण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. नवीन लोकांना जरी साधना पूर्ण लक्षात नाही आली तर त्यांनी फोनवर संपर्क साधायला हरकत नाही नंतर. परंतु मला असं वाटतं हा विषय सती हा शब्द काही नवीन नाही. आता बौद्ध लोकांना नवीन नाही, अबौद्ध लोकांना देखील नवीन नाही. कारण सती हा शब्द आनापान सतीच्या निमित्तानं, सतीपठ्ठांच्या निमित्तानं, आणखीन अप्रमाद वगैरे असे काही जे शब्द, बुद्धांचा जो अंतिम संदेश आहे, अप्रमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक प्रयत्नरत राहा, असे शब्द जे आहेत हे सती दाखवतात. सती म्हणजे जागृती आहे, सती म्हणजे आत्मभान आहे. सती म्हणजे आत्मभान आहे, जागृती आहे. आणि अपमाद आहे. अपमाद म्हणजे ज्याच्यामध्ये प्रमाद नाही, आणि प्रमाद म्हणजे भान नसलेली अवस्था किंवा गाफील अवस्था, म्हणजे अजागृत अवस्था, म्हणजे अविद्या. अशा वेगळ्या पद्धतीने आपण सती जागृती हा अनुभव, हा निवळ कन्सेप्ट नाही किंवा विचार नाही, हा अनुभव किंवा अनुभवाकडे नेणारा जो धागा आहे तो धागा अधिकाधिक स्पष्ट करून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय या सुरुवातीच्या काही सत्रांमध्ये. आणि ज्यांनाही सती, जागृती, आत्मभान, अप्रमाद ह्या गोष्टी लक्षात येतील तसतशी त्यांना ही साधना लक्षात येणार आहे. सती जागृती हा तथागत बुद्धांना सापडलेला मध्यम मार्ग आहे, हे आपण पहिल्यापासून पाहत आलेलो आहोत. मध्यम मार्ग म्हणजे जो 2 टोकांचा नाही. तथागत बुद्धांनी म्हणजे बुद्ध होण्याच्या आधी सिद्धार्थ गौतमांनी ही 2 टोकं अनुभवलेली होती. पहिलं टोक जे आहे सुखलोलुपतेचं आहे, ते जेव्हा राजपुत्र होते तेव्हा ते टोक त्यांनी अनुभवलेलं होतं. दुसरं टोक जे आहे ते आत्मक्लेश आणि आत्मक्लेशाच्या आधी आलार काला मुद्दक रामपुत्रांकडून ज्या ध्यान साधना ते शिकले आणि त्या सोडून दिल्या होत्या. तो मार्ग सोडून दिलेला आहे, थोडा आत्मक्लेश सोडून दिलेला आहे, कारण त्याच्यातून दुःखमुक्ती मिळण्याऐवजी दुःख वाढत गेलं होतं. आणि शेवटी ते घेरी येऊन पडले होते, चक्कर येऊन पडले होते, मृत्यू जवळ होता. ही गोष्ट आपण आता वारंवार त्याचा उल्लेख करतो आहोत.
याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे, आणि तो त्यांच्या संदेशात धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात त्यांनी सांगितलेला आहे की जीवनाची 2 टोकं असतात, जी खऱ्या व्यक्तीला, खऱ्या माणसाला, मनुष्य जीवन जगू इच्छिणाऱ्याच्या दृष्टीनं ती निकृष्ट दर्जाची टोकं आहेत. ज्याला कामसुखाल्लिकानुयोग म्हणजे काम छंदामध्ये, काम वासनेमध्ये, इंद्रिय सुखामध्ये व्यस्त राहा, हे एक टोक. आणि दुसरं टोक जे आहे की इंद्रियांना त्रास द्या, इंद्रियांवर सक्ती करा, इंद्रियांवर बंधन आणा, इंद्रियांना दुसऱ्या ध्यानात गुंतवा, इंद्रियांना आत्मक्लेश म्हणजे क्लेश द्या. हे जे दुसरं टोक आहे, हे टोक हे देखील खरा मनुष्य जीवन जगू इच्छिणाऱ्याच्या दृष्टीने निकृष्ट दर्जाचं टोक आहे. त्याचं कारण असं आहे की मनुष्याचं जीवन जे आहे आणि एकूणच प्राणी जीवन जे आहे हे दुःखातून मुक्त होण्यासाठी धडपडत असतं. दुःख वाढवण्यासाठी कोणी धडपड करीत नाही. ज्याला आपण आनंद म्हणतो, आनंद का पाहिजे? आनंद का पाहिजे माणसाला? कारण आनंद नाही. दुःखमुक्ती का पाहिजे माणसाला? कारण दुःखमुक्ती नाही म्हणजे दुःख आहे. आनंद का पाहिजे? कारण दुःख आहे. म्हणून बुद्धांनी दुःख हे सत्य मानलेलं आहे आणि त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतो. परंतु आपलं मन, आपलं जीवन हे गाफील असल्यामुळे, सतीमध्ये नसल्यामुळे, अविद्येमध्ये असल्यामुळे, अजागृत असल्यामुळे आपण नेमकं कशासाठी धडपड करतो हे आपल्याला जाणवत नाही. आपल्याला वाटतं आपण सुखासाठी धडपड करतो, पण माणूस सुखासाठी धडपड नाही करत. सुखासाठी धडपड याच्यासाठी करतो असं त्याला वाटतं, कारण दुःख सत्य आहे. त्याच्या पाठीमागं दुःख दडलेलं आहे. ते दुःख त्याला नको म्हणून सुख पाहिजे, आनंद पाहिजे. म्हणून बुद्धांनी दुःखाला सत्य म्हटलेलं आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळी धडपड चाललेली आहे. कामसुखाचा मार्ग आणि आत्मक्लेशाचा मार्ग किंवा त्याच्या आधी ध्यानाचा मार्ग, हे दोन्ही मार्ग सोडून देऊन बुद्धांना जो मध्यम मार्ग सापडलेला आहे तो मार्ग जागृतीचा आहे, सतीचा आहे, अप्रमादाचा आहे. म्हणून बुद्धांचा अंतिम संदेश देखील हे दाखवतो आणि बुद्धांची शिकवण, बुद्धांना आपण सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत म्हणतो. याचा अर्थ असा की जागृती हा बुद्ध धर्माचा सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती मुद्दा आहे, मध्यम मार्ग आहे. याच मार्गाने सिद्धार्थ गौतमांना दुःखमुक्ती मिळाली होती. आनंद किंवा सुख ज्याला म्हणतात, परम सुख, ते त्यांना मिळालं होतं. ते या सतीच्या, जागृतीच्या, अप्रमादाच्या मार्गाने, मध्यम मार्गाने, जी आपली देखील गरज आहे. आपलं देखील जीवन, आपला देखील जगण्याचा जो उद्देश असतो तो या यातनेतून, दुःखातून, तणावातून, विश्वासाच्या अभावातून, डिप्रेशन मधून, ताणतणावातून, एकाकीपणातून बाहेर येण्यासाठी सगळी धडपड चाललेली असते, ज्याला आपण एका शब्दामध्ये दुःख म्हणतो. किंवा जन्म, जरा, व्याधी, मरण, हे जे दुःखाची मुख्य जीवनाच्या ज्या 4 अवस्था आहेत त्या दुःखदायक आहेत असं धम्मचक्र प्रवर्तन म्हणतं. प्रियांचा वियोग, अप्रियांचा संयोग, मनासारखं न होणं, या दुःख देणाऱ्या अवस्था आहेत किंवा या दुःख देणाऱ्या अवस्था म्हणून किंवा या दुःखदायक अशा काय म्हणतात, आपल्या जीवनातला एक टप्पे आहे. ते टप्पे आहेत. जन्म मरण आहे, व्याधी मरण आहे, म्हातारपण मरण, जन्म दुःख आहे, व्याधी दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, अप्रियांचा संयोग दुःख आहे, प्रियांचा वियोग दुःख आहे, मनासारखं न होणं दुःख आहे. दुःख आहे.
परंतु बुद्धानं फक्त दुःख सांगितलं नाही, या दुःखातून बाहेर पडता येतं हेही सत्य सांगितलेलं आहे. एकच सत्य बुद्धांनी सांगितलं नाही. तेवढं एकच सत्य सांगितलं असतं किंवा दोनच सत्य सांगितले असते. बऱ्याच लोकांना दोन सत्य समजतात. दुःख समजतं आणि दुःखाचं कारण तृष्णा आहे, इच्छा आकांक्षा आहेत हे कळतं, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे फक्त बुद्धांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून दुःख निरोध, दुःखातून मुक्ती मिळू शकते. निब्बाण 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 मिळू शकतं हे फक्त तथागत बुद्धांच्या लक्षात आलेलं आहे. आणि ते निब्बाण, ती दुःखमुक्ती ज्या मार्गाने मिळू शकते तो जागृतीचा मार्ग, तो अष्टांग मार्ग, तो सम्यकतेचा मार्ग हा केवळ तथागत बुद्धांना मिळालेला आहे. हे आपण आतापर्यंत बऱ्याच त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. परंतु ही सती म्हणजे काय हा एक आता आपल्या या सती साधना सरावातला जो मुख्य मुद्दा आहे तो बऱ्याच लोकांना थोडासा ऑड पण वाटतोय, अवघड वाटतंय असं मला थोडस काही लोकांशी चर्चा करताना दिसतंय. काही लोक म्हणतात की सती म्हणजे ध्यानच आहे, पण एक अनुभवातून मला असं सांगावंसं वाटतं की ध्यान म्हणजे आपलं मन एका विशिष्ट गोष्टीवर लावणं आहे, मनाला एक विशिष्ट विषय देणं आहे. आणि सती म्हणजे आत्मभान आहे, सती म्हणजे जागृती आहे. या मनाच्या दोन वेगळ्या अवस्था आहेत. या मनाच्या दोन वेगळ्या अवस्था आणि दुसरी जी अवस्था आहे सतीची जी मनोवस्था आहे, जागृतीची जी मनोवस्था आहे, ही जागृतीची मनोवस्था बुद्धांना दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून किंवा जागृतीचा मार्ग हा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून त्यांच्या लक्षात आलेला होता, सापडलेला होता. आणि या जागृतीचं जे फलित आहे याचा जो परिणाम आहे याचा परिणाम सम्यक समाधी आहे. सम्यक समाधी म्हणजे काय? विखुरलेलं मन, विचलित मन, भटकणारं मन, विभागलेलं व्यक्तिमत्व हे समाधी म्हणजे एका ठिकाणी येतं. त्यातला विस्कळीतपणा कमी होतो. कायिक, वाचिक आणि मानसिक पातळीवरचा जो विस्कळीतपणा आहे तो कमी होणं. मध्ये मध्ये त्रिभुवन सर मेसेज टाकू नका, आत्ता मेसेज टाकू नका, शेवटी टाका. आता फक्त ऐकायचं काम करा. तर समाधी म्हणजे विखुरलेलं मन एकत्र येणं. आणि समाधी हे अष्टांग मार्गाचं शेवटचं अंग आहे हे आपल्याला माहित आहे. सम्यक समाधीच्या आधी सती येते, म्हणजे समाधीसाठी सतीचा सराव करावा लागतो. हे अष्टांग मार्ग लक्षात आणून देतो. याच्यावर आपण मागच्या 2-3 वर्गामध्ये फोकस टाकलेला आहे. नवीन लोकांसाठी हे सांगणं गरजेचं आहे. समाधीसाठी सती, समाधीच्या आधी सती येते, म्हणजे समाधीसाठी आपल्याला सतीची जागृतीची प्रॅक्टिस करावी लागते, भानावर येण्याची प्रॅक्टिस करावी लागते, अप्रमादाची प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. आणि ही सती, ही सम्मा सती म्हणजे सतीपठ्ठानच आहे. ते कसं हे आपण आनापान सती सुत्ताच्या आधारे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या सूत्राला धरूनच हे आपलं सत्र मुख्यतः चालणार आहे. त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी येणारच आहेत. तर सम्यक समाधीसाठी सम्यक सतीचा अभ्यास आणि प्रॅक्टिस करावी लागते. त्याच्यासाठी व्यायाम म्हणजे प्रयत्न करावे लागतात. त्याच्यासाठी आपली जीवनशैली म्हणजे आजीविका, लाईफस्टाईल जी आहे ही सम्यक ठेवावी लागते, व्यवस्थित ठेवावी लागते. त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपले कर्मांत म्हणजे फिजिकल ऍक्शन म्हणजे काही कृती ज्या आहेत या बदलतात किंवा त्या जागृतीमुळे बदलतात. ते काय मुद्दाम करण्याच्या गोष्टी नाही. त्या जागृतीमुळे आत्मभान आल्यामुळे आपापच आपलं शिलाचरण जे आहे हे घडायला सुरुवात होते,
व्हायला सुरुवात होते. कारण एकदा कळालं की आपण चुकतो की आपण बरोबर त्या ठिकाणी स्वतःला ठीक करतो, व्यवस्थित करतो, बरोबर करतो. आत्मभान नसेल, मी चुकतो हेच जर मला कळत नसेल तर मी शिलाचरण करू शकत नाही. तर ह्या सतीच्या माध्यमातून जसं आपण प्रतिलोम मार्ग पाहतो, अष्टांग मार्ग, तर समाधीसाठी सती, सतीसाठी व्यायाम, व्यायामासाठी आपले लाईफस्टाईल व्यवस्थित करणे, म्हणजे आपले कायिक शील व्यवस्थित करणे, सम्यक वाचा म्हणजे वाणीचं शील व्यवस्थित करणे, होणे, घडतं, ते होतं, इट हॅपन्स. ही मुद्दाम इच्छाशक्तीच्या बळावर करण्याची गोष्ट नाही. तर सम्यक वाचा म्हणजे वाणीमध्ये शिलाचरण येणं, आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला जो संकल्प करावा लागतो, ठरवावा लागतं, रिझॉल्युशन करावं लागतं, हे सर्व ह्या सगळ्या गोष्टी समजण्यावर अवलंबून आहे, ज्याला सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचंय, समाधीपर्यंत कसं जायचं, मनाचं जे भटकणं आहे, भ्रमंती आहे, विस्कळीतपणा आहे, ज्याला यातना म्हणतो आपण, दुःख म्हणतो, दुःख म्हणजे विचलनच आहे, मनाचं डिस्टर्बन्स आहे, मनाचं एकीकरण हरवणं आहे, म्हणजे समाधी हरवणं आहे. या हरवलेल्या समाधीला प्राप्त करायचं असेल तर आपल्यामध्ये ती समज पाहिजे, राईट अंडरस्टँडिंग पाहिजे, सती पाहिजे. त्यानुसार आपण संकल्प करतो, संकल्पानुसार वाणी बदलते, कर्मांत बदलतं, आजीविका बदलते, व्यायाम बदलतो. हे सर्व सतीमुळे संभव होतं, आणि मग समाधी हा त्याचा परिणाम आहे. तर ही सती, ही जागृती हा बुद्धांचा आगळा वेगळा शोध आहे. शोध आहे म्हणजे काय, की सती त्यांनी कुठून बाहेरून आणलेली नाही. बुद्धांनी फक्त सत्य सांगितलेलं आहे. सत्य हे कुठून आणायचं नसतं, सत्य कुठून मिळत नाही, सत्य तिथंच आहे. सत्य म्हणजे जे वास्तवात आहे तेच, फक्त भानावर आल्यावर, जागृत झाल्यावर ते दिसतं, कळतं, त्याला सत्य म्हणतात. सत्य त्यालाच म्हणतात जे जे अनुभवाला येतं. नाही तर आपल्याला दुःख माहिती आहे, कारण माहिती आहे, निवारण माहिती आहे, निब्बाण माहिती आहे, मार्ग माहिती आहे, सगळं माहिती आहे, सप्तबुद्ध्यांग माहिती आहे, सतीपठ्ठाण माहिती आहे, सगळं माहिती. पण तो अनुभव आला तरच ते सत्य आहे. दुःख जाणवलं तरच ते दुःख सत्य आहे. आर्य सत्य श्रेष्ठ, जे सत्य आहे. आर्य म्हणजे सुपिरियर, एक सत्यच आहे. त्याला सत्याचा दुसरा अर्थ त्याला आपण नाकारू शकत नाही. सत्याचा दुसरा, सत्याला आपल्या मताची, आपल्या समर्थनाची गरज नाही. सत्य आपल्या समर्थनावर किंवा विरोधावर चालत नाही. सत्य सत्य आहे. तुम्ही स्वीकारा किंवा स्वीकारू नका, त्याचं समर्थन करा, विरोध करा, सत्य हे सत्य आहे. दुःख सत्य आहे, सत्यच आहे. त्याला आपण नाकारू शकत नाही. पण हे सतीमध्ये आलो, भानावर आलं तरच ते लक्षात येतं. नाहीतर आपण सगळं आनंदाचे डोही, आनंद तरंग. तर बुद्धांनी तो एक संदेश दिलेला आहे की काय, कुठे हरवतो आपण. आनंद म्हणजे इंद्रिय सुख, आणि इंद्रिय सुख हे निकृष्ट दर्जाचा मार्ग आहे जगण्याचा, हे बुद्धांनी आधीच अनुभवलेलं होतं. आणि आपणही ते लक्षात घेतलं पाहिजे की काम सुखल्लिकाने आनंदी आनंद गडे इकडे तिकडे, असं जीवनाचं स्वरूप नाही, ते एकांगी स्वरूप आहे. त्याच्यात इंद्रिय सुखात का रमावं असं वाटतं, कारण आतमध्ये दुःख आहे. ते दुःख सहन होत नाही, म्हणून माणूस इंद्रिय सुखामध्ये रमतो, मनोरंजनामध्ये रमतो, टिंगल टवाळीमध्ये रमतो. का? स्वतःशी संपर्कात येणं, स्वतःला जाणणं, स्वतःची सती ठेवणं, भानावर येणं, हे दुःखदायक आहे. कारण दुःख सत्य दिसतं, दुःख सत्य दिसतं, मग त्याने मनुष्य थोडा डिस्टर्ब होतो. डिस्टर्ब झाला की माणूस दुःख टाळतो. माणूस हा नेहमी, किंवा प्राणी मात्र सुद्धा,
दुःख टाळायला पाहतात. आणि बुद्धांचं म्हणणं असं आहे की दुःख सत्य आहे, त्याला सामोरं जा, त्याला फेस करा, त्याच्यामध्ये शिरा, त्याच्या कारणात शिरा, मग त्याचं निवारण होईल, मग दुःखमुक्ती मिळेल. आणि ती कशी मिळवायची तो सांगणारा मार्ग बुद्धांनी सांगितलेला आहे, ज्याला आपण धम्म म्हणतो. धम्माचा एक अर्थ सत्यपणा आहे. धम्म म्हणजे जसं आहे तसं, जसं घडतंय तसं. पण जसं घडतंय तसं हे कधी दिसणार माणसाला? भानावर असेल तर, सतीमध्ये असेल तर, जागृत असेल तर, अप्रमादात असेल तर. तो जर दुसऱ्या ध्यानात गर्क राहिला, दुसऱ्या विषयात गर्क राहिला, तर तो दुःखाला टाळतो. अलार काला मुद्दक रामपुत्रांकडून त्यांनी जी 8 ध्यानं शिकली, ती 8 ध्यानाच्या याच्यानंतर त्यांना ते त्यांच्या पातळीवर आले होते, त्यांच्या समान त्यांना ती प्राप्ती मिळाली. आणि दोघेही म्हणतात की आता तुम्ही थांबा, आता आपण हा ग्रुप चालू, हा संघ चालू, आपण आता एकाच पातळीवर आलेलो आहोत. सिद्धार्थ गौतम म्हणतात नाही, मी जरी तुम्ही जे मला जे शिकवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. मी तुमच्या आपण एका स्तरावर आलो, जे आता 4 रूप ध्यान, 4 अरूप ध्यान म्हणतात. आपण एका स्तरावर आलो, बरोबर आहे, परंतु ह्याच्यात दुःखमुक्ती मिळू शकत नाही. केवळ त्या विषयामध्ये गुंतून राहणं इच्छाशक्तीच्या बळावर, एवढं त्याच्यातून शक्य आहे. ध्यान संपलं, विषय संपला की आपण परत आपल्या दुःखाच्या किंवा विचलनाच्या याच्यात येतो. हा तुमचा आमचा अनुभव आहे. म्हणत आपण बरेच, तर माझा स्वतःचा 35 वर्षाचा जो अनुभव आहे, त्यातले बरेच वर्ष मी जो आहे तो याच प्रयत्नात घालवलेला आहे. म्हणजे मला सगळं मिळालं असं मला म्हणायचं नाही, परंतु एक लक्षात आलं, एक कंपॅरेटिव्ह एक अनुभव ज्याला म्हणतात, तो अनुभव माझ्या लक्षात आलेला आहे. तोच मी आपल्याशी शेअर करतोय. मी आपल्याला पुन्हा पुन्हा पहिल्यापासून सांगत आलो, मी टीच करत नाही. आय एम नॉट अ टीचर. मी शिकवत नाही, मी शेअर करतो. जे वाटतं ते फक्त तुम्हाला सांगतोय. ते स्वीकारा, नाकारा, हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर अवलंबून आहे. स्वीकारण्याचं आणि नाकारण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. त्याला स्वातंत्र्य म्हणतात, मनाचं स्वातंत्र्य. आणि आपल्याला माहिती आहे, बाबासाहेबांचं पण ही प्रख्यात शिकवण आहे, मनाचं स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे. स्वतंत्रपणे आपण विचार करायला शिकलं पाहिजे. काय योग्य, काय अयोग्य, हे आपण अनुभवाच्या पातळीवर पडताळून पाहिलं पाहिजे. आणि ही पडताळणी केवळ जागृतीमुळे, सतीमुळे, भानावर असल्यामुळे शक्य आहे. हे आत्मभान म्हणजे काय हे आपण शिकत आहोत गेल्या काही दिवसांपासून. बुद्धांनी जी गोष्ट स्पष्ट करून सांगितलेली आहे, ती आपण अनुभवात उतरवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी आपण त्यांच्या शिकवणीचा आपण आधार घेतोय आणि अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याची पडताळणी किंवा ते अनुभूतीत उतरवण्याचा, पडताळणी म्हणण्यापेक्षा अनुभूतीत उतरवण्याचा, स्वतःला भावित करण्याचा, ज्याला भावनाम्य प्रज्ञा म्हटलेलं, भावित करण्याचा आपण प्रयत्न करतोय, हे आपण लक्षात घेऊया. तर हा सतीचा जो मार्ग आहे, जागृतीचा जो मार्ग आहे, ही जी सती साधना आहे, ती कशी आहे हे आपण गेल्या काही दिवसापासून पाहत आहोत. आणि त्याच्यासाठी आनापानसती सुत्तातला जो एक 4-5 ओळींचा जो काही सार आहे, हा संपूर्ण बुद्ध धम्माचा सार आहे, असं आपण परत पाहतोय. की तो सार आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्या सुत्तामध्ये तसं बुद्धांनी म्हटलेलं आहे की भिक्खूंनो, साधकांनो, आनापानसतीची भावना केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची भावना म्हणजे साधना, प्रॅक्टिस केल्याने ती महाफलदायक होते. आनापानसतीची अधिकाधिक भावना केल्याने ती 4 सती पठ्ठाणांना परिपूर्ण करते.
ही फार अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे की आनापान सतीच अशा पद्धतीने केली पाहिजे का जी आपल्यामध्ये उतरवील, सतीपठ्ठानामध्ये उतरवील. कारण आपलं जीवन हे या 4 प्रस्थानांच्या स्थानांनीच बनलेलं आहे. आपलं जे जीवन आहे हे काया आहे, ज्याला आपण नामरूप म्हणतो. नामरूप म्हणजे शरीर आणि मन. तर ते शरीर जे आहे काया, ही काया जिवंत आहे, म्हणजे याच्यामध्ये फिलिंग्स आहेत, वेदना आहेत, सुख दुःख आणि न्यूट्रल, सुख दुःख विरहित वेदना आहेत. कारण काया जिवंत आहे. जिवंत आहे म्हणूनच जाणवते. आणि काय जाणवतं? मुख्यतः सर्वसाधारण माणसाला सुख आणि दुःख जाणवतं, पण त्याच्यामध्ये सुख दुःख विरहित वेदना जाणीवा, मराठीमध्ये ज्याला जाणीवा म्हटलेला आहे, हिंदीमध्ये ज्याला महसूस करना, एहसास करना, वो उसका अनुभव, अनुभूती होना असं म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या जाणीवा आहेत, ह्या जाणीवा म्हणजे वेदना आहेत. सुखद दुःखद आणि सुख दुःख विरहित किंवा असुख अदुःख वेदना. हे का जाणवतं? कारण काया जिवंत आहे म्हणून फील होते. सुख दुःख हेच मनाचं विचलन आहे. कारण सुख दुःखामध्येच मन दोलायमान होतं, व्हायबल होतं, व्हायब्रेट होतं, विचलित होतं. सुख दुःख, यश अपयश, निंदा स्तुती, लाभ हानी, हे जे लोक स्वभाव म्हटलेले आहेत बुद्धांनी, हे म्हणजे विचलन आहे मनाचं. लाभाने विचलित होतो, हानीने विचलित होतो, सुखाने विचलित होतो, दुःखाने विचलित होतो. यश पाहिजे, यश मिळालं तरी विचलित होतो, अपयश मिळालं तरी विचलित होतो, निंदा केली तरी विचलित होतो, स्तुती केली तरी विचलित होतो. हे सगळं विचलन जे चाललेलं आहे, हे विचलन, ही सुख दुःख, या वेदना आहेत, ह्या जाणीवा आहेत. या जाणीवाचं कारण चित्त आहे. चित्त म्हणजे इमोशन्स आहे. चित्त म्हणजे ज्याला आपण मराठीत भावना म्हणतो. या भावना, इमोशन्स म्हणजे चित्त आहे. हे पाहिजे ते नको. चित्त काय कर? चित्त म्हणजे अग्नी आहे. पाहिजे नको, पाहिजे नको, लोभ द्वेष, हे पाहिजे ते नको, हे जे हेलकावे आहेत शेकडो हजारो लाखो विषयांमध्ये, याच्यामध्ये चित्त गर्क असतं, व्यस्त असतं, आणि त्याचा परिणाम सुख दुःख आहे. आणि या सगळ्याचं इंटरप्रिटेशन जे आपल्या मनोधर्मांमध्ये चाललेलं असतं, ते मनोधर्म आहे, ते धम्म आहे. धर्म, धम्म, मनोधर्म. आणि मनोधर्म हे आपण पाहिलं की डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा याच्या इनपुटमुळे मनोधर्म काम करतात. मनात तेच असतं जे पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं. गंध, चव, स्पर्श. मेमरीमध्ये त्याच गोष्टी असतात, इमॅजिनेशन मध्ये देखील त्याच गोष्टी असतात. या सर्वांचे आपण बनलेलो आहोत संस्कार. तर हे सगळं जे आहे कायेमध्येच आहे. आणि या सूत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आनापान सतीची साधना अशा पद्धतीने केली पाहिजे, किंवा अशा पद्धतीने ती परत परत केली पाहिजे की जी आपल्याला कायेमध्ये नेईल. अर्थातच बुद्धांना हे सांगायचंय, कायेमध्ये उतरणं म्हणजे वेदनांमध्ये उतरणं आहे, चित्तामध्ये उतरणं आहे, मनोधर्मांमध्ये, धर्मांमध्ये उतरणं आहे. त्याच्यातूनच त्या 4 सती निर्माण झाल्या. काया अनुसती, अनु म्हणजे सह, विथ, बरोबर, सह. काया अनुसती, वेदना अनुसती म्हणजे वेदनांची जाणीव, वेदनांचं भान, कायेचं भान, वेदनांचं भान, चित्ताचं भान, चित्ताची जाणीव, चित्ताची जागृती, आणि मनोधर्मांची जागृती, धम्मानुसती. हे सूत्र असं सांगतं की जशी आपण अनापानची सती करतो, अनापानच्या पातळीवर जितकं आपण जागृत होतो,
तितकं आपण तितकं- सती पठाणांना परिपूर्ण करतो. हॅलो, तितकं आपण सती पठाणांना परिपूर्ण करतो. म्हणजेच काया वेदना चित्त आणि मनोधर्म या गोष्टी, हे अस्तित्व आपल्याला त्याची उकल होत जाते, ते स्पष्ट होत जातं, जाणवत जातं, त्याचं भान येतं, त्याची सती येते. त्याविषयी आपण अप्रमादित होतो, म्हणजे अप्रमाद असतो, म्हणजे गाफील नाही राहत आपण. जसं आपण सध्या आपण कसं मनात काय चाललंय आपल्याला माहिती नाही, विचार काय चाललेत, कसे चाललेत, कुठे चाललेत, कुठून आले, काही कळत नाही. तिथे आपण गाफील आहोत, अप्रमादात आहोत, सतीमध्ये नाही आहोत. चित्त कसं आहे, चित्तामध्ये लोभ द्वेष कधी निर्माण होतो आणि त्याला माझं मन कधी त्याला असं म्हणजे त्याच्या मागे धावतं, त्याला रिॲक्शन देतं, त्याच्या मागे धावतं, त्याच्या प्रमाण करतं, त्याच्या मागे पळत राहतं, त्याच्या मागे शरीर, आपली काया कशी पळत राहते, सक्रिय राहते, व्यस्त राहते, आणि त्याचे परिणाम जे सुख दुःख आहे ते कसे निर्माण होतात याचे आपल्याला काहीही भान नसतं, काही सती नसते, जागृती नसते. म्हणजेच आपण प्रमादामध्ये असतो. तर हा प्रमाद कमी कमी करून अप्रमादामध्ये आलं पाहिजे, जागृतीमध्ये आलं पाहिजे, अप्रमादेन संपादेथ मध्ये आलं पाहिजे. हे बुद्ध आपल्याला या ठिकाणी या सूत्राच्या आधारे तीच शिकवण देतात. आणि पुढे असं म्हटलेलं आहे की अनापान सती म्हणजे श्वासाची जितकी अधिक जाणीव होते, जागृती होते, तितकं आपण सतीपठाण पूर्ण होतात. आणि सतीपठाण जितके अधिक आपण करतो, म्हणजे या चार गोष्टींची जाणीव आपल्याला जसजशी अधिक होत जाते, तस आपण सप्तबोध्यांगांना परिपूर्ण करतो. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रद्धी, सुख, समाधी, उपेक्षा, हे 7 जे समाधीमध्ये जाणारे जी अंग आहेत, समाधीमध्ये जी काही डेव्हलपमेंट किंवा सखोलता येत जाते, ती या सप्तबोध्यांगाने सांगितली जाते. याच्यावर आपण पुढे चालून प्रॅक्टिकल अनुभव घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सध्या आपल्याला फक्त ही लक्षात घ्यायचं की आनापानसती सूत्र किती महत्वाचं आहे. हा संपूर्ण धम्माचा सारच मला वाटतो. तर अनापानसतीतून सतीपठाण, सतीपठाणातून सप्तबुद्ध्यांग आणि सप्तबुद्ध्यांगाची परिपूर्णता झाल्यानंतर सुत्त असं सांगतं की शेवटी आपल्याला विद्या म्हणजे प्रज्ञा, विद्या आणि विमुक्ती म्हणजे दुःखमुक्ती प्राप्त होते, तिची परिपूर्णता प्राप्त होते, असं हे सुत्त आपल्याला सांगतं. तर ह्या केवळ 4 ओळी आहेत. ह्या 4 ओळीत अनापानसतीची अधिक भावना केल्याने महाफलदायक होते. अनापानसतीची अधिक भावना 4 सतीपठाणांना पूर्ण करते. सतीपठाणांची अधिक भावना सप्तबुद्ध्यांगांना पूर्ण करते. सप्तबुद्ध्यांगांची भावना विद्या आणि विमुक्तीला पूर्ण करते आणि आपल्या जीवनाचा जो अंतिम उद्देश आहे तो साध्य होतो, असं हे सूत्र आपल्याला या ठिकाणी सांगते. पण हे कसं करायचं ह्याच्या विषयी आपल्याला असं म्हणता येईल की कुठं असे स्पष्ट उल्लेख दिसत नाहीत. म्हणजे जणू काही बुद्धांनी जे म्हटलंय की स्वतः अनुभव घ्या आणि स्वतः शोधा, तदीप भव, स्वतःच ते शोधा. म्हणजे सगळ्या सूत्रांना आपल्याला स्वतःला शोधावं लागतं, कारण ते अनुभव घेणं म्हणजे काय, शोधणंच आहे. आणि अनुभव कुठे लिहिले जाऊ शकत नाही. अनुभव हे ज्याचे त्याला घ्यावे लागतात. जो अनुभव घेतो त्यालाच बुद्धाचा धम्म समजतो. जो अनुभव घेत नाही त्याला बुद्धाच्या धम्माचं ज्ञान होऊ शकतं, पण अनुभव नाही येऊ शकत. अनुभव घेणं म्हणजे ज्ञानाचं
जणू काही ज्ञान होणं आणि अनुभवातून ज्ञान होणं असा त्याचा आपण अर्थ करू शकतो. म्हणून त्याला अंतर्दृष्टी म्हटलेला, इन्साइट म्हटलेला आहे. इन्साइट म्हणजे ज्ञान नाही, इंट्युशन आहे. त्याला एक खूप चांगला शब्द आहे इंग्रजीमध्ये, इंट्युशन, अंतर्ज्ञान. आणि अंतर्ज्ञान हे अंतर्भानातून येतं आणि अंतर्भान म्हणजे सती आहे. आता ही कशी प्रॅक्टिस करायची हे आपण सुरुवात केलेली आहे हळूहळू. अनापान सती. अनापान सती म्हणजे अनापानचं ध्यान नव्हे, हे आपण परत परत लक्षात घेतो. कारण ध्यान म्हणजे तुम्ही त्याला विषय बनवून त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करता. तर ध्यान हे तर मन ऑलरेडी करतंय. मला तर कधी कधी असं वाटतंय, त्याच्या निष्कर्षापर्यंत आलो नाही अजून, परंतु मन म्हणजे ध्यानच आहे. कारण मनामध्ये जे अनेक विचार आणि वितर्क विचार असे शब्द प्रयोग आहेत आपल्याला माहिती आहे. वितर्क म्हणजे विषय आणि त्याच्यावर चाललेला विचार म्हणजे मनाचं कार्य, मनोधर्म. तर मन हे ऑलरेडी ध्यान करतंय. मन हे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या विषयात गर्क आहे आणि ती इतक्या शेकडो हजारो लाखो विषयांमध्ये गर्क आहे आणि व्यस्त आहे. त्याच्यातच ते भरकटतंय, त्याच्यातच ते विभागलेलं आहे, त्याच्यातच ते विचलित आहे आणि हा ताणतणाव मनावर आहे. म्हणून आता काहींना असं वाटलं असेल, ज्यांनी संशोधन केलं हे ध्यानाचं, म्हणजे ध्यानाचं संशोधन केलं म्हणण्यापेक्षा ध्यान लक्षात आलं की मन ध्यानच करतंय ना, मग त्याला अनेक ध्यानात गुंतून त्याला गुंतू देण्यापेक्षा त्याला एका विषयात गुंतवा त्याला. मग आता काही लोक, आता आपण पाहतो, आता ईश्वरात किंवा त्याच्या अवतारांचं एक ध्यानच आहे. येशूचं ध्यान आहे, रामाचं ध्यान आहे, कृष्णाचं ध्यान आहे, अल्लाचं ध्यान आहे, त्यातले मंत्र पठण ध्यान आहे, त्यातलं गाथा पठण ध्यान आहे, त्यातलं काय म्हणतात त्याला अभंग पठण ध्यान आहे, त्यातलं माळा जपणं ध्यान आहे, त्यातलं ग्रंथ वाचन ध्यान आहे, डोळे बंद करून मनचक्षून समोर त्याच्या प्रतिमा आणणं ध्यान आहे. ध्यानच आहे. मन तिथं लावलं जातं. आणि मन का वेगळ्या ठिकाणी लावलं जातं? कारण मनाच्या संपर्कात राहणं दुःखदायक आहे. म्हणून मन दुःखाला टाळतं, नैसर्गिकपणे टाळतं. मनाचा स्वभाव आहे तो, त्याला तो दुःख टाळतं. दुःख टाळतं म्हणूनच ते वेगवेगळ्या वस्तू निर्माण करतं किंवा मनोरंजनाची साधनं निर्माण करतं. आपली मन, आपली बुद्धी मनोरंजनाची वेगवेगळी साधनं निर्माण करतात, त्याच्यात अडकून राहतात. वेगवेगळे गेम निर्माण करतात, वेगवेगळे खेळ निर्माण होतात, अनेक चॅनल चालू आहेत. आता आधुनिक याच्यात तर मनाला इतके विषय आहेत की त्याला समाधीमध्ये आणणं हे बुद्ध काळा इतकं सोपं काम राहिलं नाही. परंतु तरी देखील माणसामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता आज ओळखण्याची आवश्यकता आहे. आणि आणखीनही काही असे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे लोकांचं जे विचलन आहे, मनाचं विचलन जे आहे, डिस्टर्बन्स ते अधिकाधिक वाढत चाललेलं आहे. आता तर कोरोना सारखे, आता हे जे कोविड सारखे प्रश्न आहेत, अजून किती विचित्र अवस्था जगाची झालेली आहे की किती लोक भयग्रस्त आहेत. आपला तर नंबर लागणार नाही उद्या. आपले काही जवळचे लोक गेलेले आहेत, नातेवाईक गेलेले आहेत, कार्यकर्ते गेलेले आहेत, मोठमोठे पुढारी त्यात सापडलेले आहेत. काय म्हणजे जणू काय दुःखाचा नवीन प्रकार. याचं काय वर्णन करा? मृत्यूचं भय, म्हणजे म्हणून मरण दुःख आहे. मरणाचं भय आहे. दुःख म्हणजे काय? भय. पण भयाला घाबरलं की भय वाढतं. हा
त्याचा हे आहे, त्याचं लक्षण आहे हा. तो एक त्या शोले चित्रपटातला आहे ना तो, आता तो डायलॉग ते चुकीच्या व्यक्तीला दिलाय, जो डर गया सो मर गया, पण जो घाबरतो तो आणखीन मरणाकडे जातो, आणि जो धाडसानं फेस करतो तो भय कशामुळे आहे हे पाहतो, त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून बाहेर पडतो. काय भय वगैरे काय नाही, ती एक मानसिकता आहे, ती एक अविद्या आहे, ती अज्ञान आहे, ती सती नसलेली अवस्था आहे, भान नसलेली अवस्था आहे, प्रमादित अवस्था आहे, गाफील अवस्था आहे. भय जे आहे, भय कशामुळे आहे? जे आहे ते नको म्हणतो. दुःख सत्यच आहे, दुःख नको म्हणतो. मरण सत्यच आहे, नको म्हणतो. आजार कोणत्या ना कोणत्या निमित्ताने येणारच आहेत, नको म्हणतो. म्हातारा होणारच आहे, नको म्हणतो. नाकारतो, दुःख नाकारतो, सत्य नाकारतो, पण सत्य आपल्या नाकारण्यानं बाजूला होत नाही, आणि आंधळा स्वीकार केल्याने त्याचा काय फायदा नाही. त्याला जाणलं पाहिजे काय ते, काय आणि का आहे आणि कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि मन त्याला का घाबरतं, हे जोपर्यंत आपण स्वतःकडे वळून पाहत नाही, जीवनाकडे वळून पाहत नाही, जीवनाला नाकारून जीवनाचा प्रश्न सुटत नाही. जीवनाला स्वीकारावं लागतं, दुःख स्वीकारावं लागतं, मग त्याचं कारण कळतं. काही डिझायर आहे, तृष्णा आहे. तृष्णा ही अविद्येमुळे आहे, अज्ञानामुळे आहे, सती नसल्यामुळे आहे, भान नसल्यामुळे आहे. ते कळालं की मनुष्य त्याला स्वीकारतो. हे असंच आहे, हे असंच आहे. आणि जे असंच आहे ते नको म्हटल्यानं काही फरक पडणार नाही. उलट तुमची भीती ही मल्टिप्लाय होईल, द्विगुणित होईल, त्रिगुणित होईल, अनेक पटी. नको नको नाही. असं एक हे आहे की काय, एका भिक्षून म्हणजे बुद्धांना विचारलं की जंगलात गेलं की फार भीती वाटते. कारण ते त्या जंगलवासी त्यांचं एक हे होतं, जीवनशैली होती, भीती वाटते म्हणे. तर बुद्धांनी काय सांगितलं, जंगलातून जाताना किंवा एकांतातून जाताना जर भीती वाटली तर तिथंच उभं राहून ते पहा म्हणे. तिथून पळ नको, तिथंच उभं राहून पहा ती कशाची भीती वाटते. ते पाहिल्यानंतर कळतं, अरे हे तर मनाची अविद्या आहे. ते घाबरतं, ते आपण नाही, ते घाबरतं. म्हणून अनात्मावर आपण भर देतो जास्त. सती साधना ही अनात्मावर आधारलेली आहे. जर आपण वेगळ्या विषयामध्ये सध्या आज चाललोय, पण हे गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण हा भयग्रस्त जी परिस्थिती आहे कोविडमुळं किंवा कोरोनामुळं, त्याच्यावर मात कशी करायची हे आपल्याला देखील आता शिकण्याची आणि अनुभवातून सांगण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः त्याच्यातून थोडेसे, घरामध्ये ती परिस्थिती आहे, आमच्या मॅडम आजारी आहेत, म्हणजे तेच आहे असं नाही, परंतु ते व्हायरल आहे इन्फेक्शन. आता त्याच्यात तिसऱ्या ह्याच्यातून त्या बाहेर चालल्यात. आणि असंच आहे, त्या रडत होत्या, रडून काय होणार आहे, फेस केलं पाहिजे, असंच आहे. पाहिलं की ते त्याची तीव्रता कमी होते, आपोआप कमी होते. याचा अनुभव घेऊन पहा. दुःखाकडे वळाल्यावरच दुःख कमी होतं, आणि दुःख टाळलं, आनंदात त्याच्या
व्यस्त राहिलो, मग्न राहिलो, ध्यानात मग्न राहिलो, दुसऱ्या विषयात मग्न राहिलो किंवा देवधर्मात मग्न राहिलो. आजकाल काय चाललंय? देवळांचं काय चाललेलं आहे? देवळं खाली झाली, पुजाऱ्यांना कोरोना झालाय. हे लक्षात घेतलं पाहिजे. काय चाललंय? अविद्येतून बाहेर येता येतं. सत्य जाणल्यावर आपण अविद्येमुळे सत्य जाणतो आणि अविद्येमुळे आपण सत्य अविद्येतून बाहेर आल्यावर आपण सत्य जाणतो. अविद्येतून बाहेर आल्यावर आपण सत्य स्वीकारतो. अविद्येतून बाहेर आल्यावरच आपण दुःख स्वीकारतो. दुःख मुक्ती सुद्धा आपल्याला अविद्येतून बाहेर आल्यावर मिळते, म्हणजे सतीमध्ये आल्यावर मिळते, जागृत झाल्यावर मिळते. कारण कार्यकारण भाव कळतो. कशामुळं काय होतं हे कळतं. कोणताही प्रश्न सुटायचा असेल तर त्यातला कार्यकारण भाव समजला पाहिजे. कशामुळं काय होतं. सारीपुत्र अश्वजितना भेटले. अश्वजित हे पहिल्या पंचवर्गीयातले होते. त्यांना सत्य समजलं होतं. ते अर्हत झाले होते, दुःखमुक्त झाले होते. सारीपुत्र त्यांची भेट होते दोघांची. तर त्या अश्वजिताकडे पाहून सारीपुत्र विचारतात की तुला काय सापडलं? वेगळंच दिसतोय, काय सापडलं? कोणाचा शिष्य आहे? तर म्हणे मी बुद्धांचा शिष्य आहे. काय शिकवण आहे त्यांची? म्हणे मला नेमकी माहिती नाही, परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली, ये धम्मा हेतु भवा हेतु ते संग तथागतो आह ते संग तयो निरोधो एवं वादी महासमनो. महाश्रमणानं तथागतांनी काय सांगितलं? जे जे निर्माण होतं त्याला काहीतरी कारण आहे आणि त्या कारणाचं निवारण झालं की दुःख मुक्ती मिळते. ते सगळं सायकोलॉजिकल आहे, मानसिक आहे. पण या मनापर्यंत कसं पोहोचायचं? मनापर्यंत पोहोचायचं असेल तर कायेमध्ये उतरलं पाहिजे. नामरूप मन पाहायचं असेल तर मन ज्या कायेच्या दायऱ्यामध्ये आतमध्ये दडलेलं आहे त्याचा सामना करावा लागतो, त्याच्यामध्ये उतरावं लागतं. कसं उतरायचं? आनापानच्या आधारे उतरायचं. हे सूत्र सांगते. आपलं शरीर आनापान करतं, मी नाही करत, आपण करत नाही, तुम्ही करत नाही, आपण आनापान करत नाही. आनापान होतं. आनापान नैसर्गिक क्रिया आहे. आपली काया, आपलं शरीर आन करतं, अपान करतं नैसर्गिकपणे. म्हणून पोटामध्ये जो श्वासपटल आहे त्याचा कुंचन प्रसरण होतं. छातीचा पिंजरा जो आहे, छाती आणि पाठ, याचं जे आकुंचन प्रसरण होतं, याच्यामुळे आनापान चालू आहे. म्हणजे काया आनापान करते. काया श्वास आत घेते, बाहेर सोडते, आत घेते, बाहेर सोडते. आपलं काम केवळ सती आहे, त्याच्याविषयी जागृत राहणं आहे, त्याचं भान ठेवणं आहे. ज्या क्षणी श्वास आत येत असेल, काया श्वास आत घेत असेल, तेव्हा श्वास आत येत आहे, काया श्वास आत घेत आहे हे पहा. काया शरीर जेव्हा श्वास बाहेर सोडित असेल तेव्हा शरीर श्वास बाहेर सोडित आहे, काया अपान करत आहे हे पहा. याला आपण अनात्म काया आन काया अपान म्हणतो. श्वासाला कायेचा भाग म्हणून अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही एक नवीन गोष्ट मी आज आपल्याला थोडी लक्षात आणून देतो. आनापानला श्वासाला वेगळं आपण पाहण्याऐवजी तो शरीराचाच एक भाग आहे. जसं शरीरामध्ये अनेक ऍक्टिव्हिटी चालू, अनेक क्रिया चालू आहेत है ना. हृदयाचं क्रिया आहे, रक्ताभिसरण आहे, पचन क्रिया आहे, किडन्यांचं हे आहे, उत्सर्जन क्रिया आहे, मज्जासंस्था आहे. सगळं ज्या काही आतमध्ये क्रिया आहेत त्या सगळ्या क्रियेसारखं एक क्रिया ही आनापान आहे, श्वासोच्छ्वास आहे.
तर तो जसा चाललाय तसा पाहण्याचा आपण सराव करायचा आहे, साधना करायची आहे. श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही. आपलं शरीर श्वास नैसर्गिकपणे आत घेत, नैसर्गिकपणे बाहेर सोडतं. आन अपान आपलं काम त्याच्या प्रवाहामध्ये उतरणं आहे आणि या क्षणी उतरणं आहे. या क्षणी आत्ता, कारण आत्ता आनापान चालू आहे आपलं. जेव्हा शरीर श्वास आत घेत तेव्हा पाहायचं आहे शरीर श्वास आत घेत. जेव्हा शरीर श्वास बाहेर सोडतं तेव्हा पाहायचं आहे शरीर श्वास बाहेर सोडतो. आणि श्वास हा कायेचा एक भाग म्हणून अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण या सूत्रानुसार एक टप्पा पुढचा पाहिलेला आहे. आनापान कायेचा भाग म्हणून अनुभवायचा आहे, श्वास कायेचा भाग म्हणून अनुभवायचा आहे आणि त्याची सती ठेवायची आहे, जागृती ठेवायची आहे. त्याला आपण आनापान सती म्हणतो किंवा आणखीन स्पष्ट भाषेत काया आनापान सती म्हणतो. आणखीन एक मुद्दा आपण त्याच्या जोडलेला आहे, अनात्म काया आन, अनात्म काया अपान. म्हणजे मी श्वास घेत नाही, मी सोडत नाही, शरीर आन करतं, शरीर अपान करतं, काया आन काया अपान. ही क्रिया आपण अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सती साधनेचा हा एंट्री पॉइंट आणि एक टप्पा पुढचा आज आपण पाहिलेला आहे. काया श्वासाच्या आधारे प्रवेश करायचा आहे आणि पुढे काया अनुभवायची आहे. पण समजा काया अनुभवाला नाही आली तर फक्त श्वास अनुभवायचा आहे. अनापान सती नैसर्गिक अनापान पाहायचं आहे आणि त्याचं भान ठेवायचं आहे. बरोबर 10 वाजलेले आहेत, वाजत आलेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. आनंद सर, आनंद सर, आनंद सर, आनंद सर, मला वाटतं एक मिनिट. हॅलो हॅलो, आनंद सर, हॅलो, आनंद सर, तर आनंद सर नाहीत वाटतं, तर आपण थांबूया त्या ठिकाणी.
हॅलो, माझा आवाज ऐकू येतो हो का? हो सर येस या येतोय येतोय. ओके 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 अच्छा ओके. हो आनंद सर, मला वाटतं कुठेतरी व्यस्त आहेत, तर आपण थांबूया का मग या ठिकाणी? ओके सर, ओके 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 चालेल चालेल. ओके 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 ओके. ओके. जय भीम सर, जय भीम. ठीक. जय भीम, जय भीम सर्वांना, जय भीम, जय भीम. जय भीम. ओके जय भीम जय सर. भीम.